नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर एक सूचना आहे की आपण लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन येत आहोत, जो आपल्याला अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिला जाईल. तर मित्रांनो, त्यामध्ये साधारण प्रश्नपत्रिका असतीलच, ज्या पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्यासाठी देखील आम्ही वेगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहोत, की ज्यामध्ये सर्वच्या सर्व प्रश्न त्या जिल्ह्यावर आधारित असतील. त्याचबरोबर परीक्षा होईपर्यंत तुम्हाला त्यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन देखील करण्यात येईल. आणि मित्रांनो, यासाठी आम्हाला प्रश्नपत्रिका बनवायला सुरुवात करण्यासाठी आपल्याकडून रिस्पॉन्स हवा आहे, आणि तो रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रश्नपत्रिका नोंदणीसाठी एक लिंक दिली आहे, ज्यामध्ये जाऊन आपल्याला गुगल फॉर्म्सवरून आपले नाव, नंबर आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरणार आहोत ती माहिती द्यायची आहे, जेणेकरून आम्हाला लवकरात लवकर आपल्या जिल्ह्यासाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देता येतील. तर मित्रांनो, या प्रश्नपत्रिका आपल्याला अत्यंत माफक दरामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून गुगल फॉर्म भरा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी सराव प्रश्नोत्तरांची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण दररोज क्विजच्या माध्यमातून प्रश्नोत्तर सोडवतो. म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर माहीत नसतं आणि तुम्ही त्याचं उत्तर सोडवता, आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर चुकीचं आलं तर त्याचं डिस्क्रिप्शन देखील पाहायला मिळतं, किंवा त्या ठिकाणी दिलेल्या सिम्बॉलवर क्लिक करून तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजेच त्याचं स्पष्टीकरण देखील पाहू शकता, जेणेकरून तुमचा अभ्यास देखील होईल आणि तुमचा सराव देखील होईल. तर मित्रांनो, या क्विजमध्ये सहभागी होण्यासाठी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि काही शंका असल्यास आम्हाला कमेंटद्वारे किंवा टेलिग्रामवर विचारू शकता. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपण आज पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, तो तीनदा माझ्या समोरून गेला या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये पहा 2 क्रियाविशेषण अव्यय आलेले आहेत, तीनदा आणि समोरून. तर यापैकी पहा समोरून आहे ते काय आहे, गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तीनदा हे काय आहे, तर हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे, आणि त्यामध्ये कालदर्शक पैकी एक प्रकार आहे आवृत्तीदर्शक. म्हणजेच एखाद्या घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. आणि या ठिकाणी तीनदा, फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, क्षणोक्षणी, एकदा, हे काय आहेत, आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 3 आवृत्तीदर्शक किंवा आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी अनेकवचनी कोणता. आता मित्रांनो, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता हे सांगायचं आहे. नदी एकवचनी आहे, रोपटे एकवचनी, झाड एकवचनी, परंतु वेल, वेली, वेल एकवचनी असतं आणि वेली हे वेलचं अनेकवचनी रूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2 वेली हे अनेकवचनी रूप आहे. प्रश्न क्रमांक 3, पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंग ओळखा. आता मित्रांनो, पत्रकार हा पुल्लिंगी शब्द आहे, याचे स्त्रीलिंगी रूप काय असतं, पत्रकर्ती असतं. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शब्द आणि त्यांचे विरुद्धलिंगी अर्थ किंवा विरुद्धलिंगी शब्द यांच्या जोड्या, त्याचबरोबर समानार्थी विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि फाइल्स मध्ये पहा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, मीठ भाकर हे डॅश डॅश समासाचे उदाहरण आहे. आता मित्रांनो, मीठ भाकर याच्यातून काय दर्शवलं जात आहे, तर या ठिकाणी दोन्ही पद समान अर्थाचे आहेत, समान महत्वाचे आहेत, आणि या ठिकाणी त्याचा विग्रह होताना मीठ भाकर यासोबतच आणखी इतर पदार्थांचा देखील उल्लेख याच्यामध्ये येतोय, किंवा आणखी इतर पदार्थ देखील आपण त्यासोबत खाणार आहे असा याचा अर्थ होतोय. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, समाहार द्वंद्व समास म्हणायचं. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. याची व्याख्या पहा, ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो, त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. आता मीठ भाकर शिवाय याचं दुसरं उदाहरण कोणतं आहे, भाजीपाला. भाजीपालामध्ये फक्त भाजी आणि पाला येतं का, भाजीपाला, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, आलं यासारख्या वस्तू देखील भाजीपाल्यामध्येच येतात. म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत, समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत, कारण याच्यामध्ये त्या 2 शब्दाव्यतिरिक्त इतर शब्दांचा देखील बोध याच्यामध्ये झालेला असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा. आता मित्रांनो, आपण इतक्या वेळ पाहिलेला आहे, पाठ झाला असेल. प्रथमा प्रत्यय नसतो, द्वितीया सलाते सलनाते, तृतीया नेईशी निहीशी, चतुर्थी सलाते सलनाते, पंचमी ऊन हून, षष्टी चाचीचे चेचाची, सप्तमी तई आ, आणि संबोधन नो हे प्रत्यय आहेत. आणि या ठिकाणी मुलांनी मध्ये पहा, मुला
या शब्दाला नि हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे या ठिकाणी नि कोणत्या विभक्तीचा आहे, तर हे मित्रांनो तृतीय अनेकवचनी विभक्तीचं रूप आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल तृतीय. यापुढे जाऊन एकवचनी अनेकवचनी लिहिलं असेल तर काय आहे, या ठिकाणी अनेक मूल असल्यामुळे तृतीय अनेकवचनी रूप असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 लंका अधिक ईश्वर. आता मित्रांनो या ठिकाणी हे संधीवरील प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी या शब्दाची संधी करायची आहे. मग या ठिकाणी आ आणि ई मिळून काय बनणार आहे, ए बनेल. म्हणजे लंका अधिक ईश्वर बरोबर काय, लंकेश्वर. म्हणजेच ऑप्शन 2 किंवा ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी चुकून झालेलं आहे, ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, श्रोता आहे तो काय करतोय, संगीत ऐकतोय आणि ऐकता ऐकता त्याला काय भान आलेलं आहे की आपल्याला आता संगीत कळत आहे किंवा त्याचा अर्थ कळत आहे. म्हणजेच ही क्रिया वर्तमान काळामध्ये सध्या सुरू आहे. म्हणजे काय आहे, चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळातील क्रिया आहे. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. किंवा या ठिकाणी चालू वर्तमान काळ देखील असू शकला असता. प्रश्न क्रमांक 8 पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. आता मित्रांनो विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हटलं जातं. मग या ठिकाणी पांढरा, आंधळा, लबाड ही काय आहेत, विशेषण आहेत. तर मित्रांनो गंगा यमुना काय आहेत, गंगा हे काय विशेष नाम आहे आणि यमुना देखील विशेष नाम आहे. आणि या दोघींना एकत्रित करून काय केलेलं आहे, नद्यांसाठी सामान्य नाम बनवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 3 काय आहे, विशेष नाम किंवा सामान्य नाम आहे आणि इतर कोणते आहेत, विशेष नाम आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9 सहलीस जाताना कात्रजवळ उजाडले प्रयोग ओळखा. आता मित्रांनो हे उदाहरण आहे ते कर्तरी भावे समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. कर्तरी भावे किंवा कर्तृभाव संकर समासाचं उदाहरण आहे आणि या ठिकाणी तो कशाचा प्रकार आहे, तर भावे प्रयोगाचा प्रकार आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पाहायचं काय, जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर या ठिकाणी कर्तरी प्रयोग, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 म्यानातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा. आता मित्रांनो काव्यरस म्हणजे काय, तर वाक्यामध्ये जे भाव व्यक्त केले जातात ते भाव कोणत्या प्रकारचे आहेत त्यासाठी रस वापरले जातात. मग रस किती प्रकारचे आहेत, 9 प्रकारचे आहेत. शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, विभत्स, अद्भुत आणि शांत. तर या ठिकाणी पहा, जेव्हा उत्साह किंवा पराक्रम किंवा शौर्य दाखवायचं असेल तर त्यावेळी वीर रस वापरला जातो. आणि या वाक्यामध्ये पहा, म्यानातून उसळे तलवारची पात यामधून देखील वीर रस दाखवला जातो, कारण यामध्ये उत्साह आहे आणि शौर्य देखील आहे. म्हणजे ऑप्शन 4 वीर रस आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त इतर प्रश्न आपल्याला आपल्या मागील आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 11 काम करा म्हणजे यश येईल हे डॅश डॅश वाक्य आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी काम करा म्हणजे यश येईल हा संकेत दिलेला आहे. म्हणजे काय आहे, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे आणि जेव्हा एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं आणि या ठिकाणी एखादा संकेत दिलेला असतो त्यावेळी ते कोणत्या प्रकारचं वाक्य असतं, संकेतार्थी वाक्य असतं. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. काम केले तर यश येईल असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 पोटात शेळ उठणे या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा. आता मित्रांनो पोटात शेळ उठणे वाक्यप्रचार आहे आणि याचा अर्थ काय असतो, एखाद्या संबंधी ईर्ष्या उत्पन्न होणे किंवा मत्सर वाटणे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 ते काम खूप मोठे आहे नकारार्थी करा. आता मित्रांनो वाक्याचं होकारार्थी किंवा नकारार्थी रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, फक्त त्याच्यामधील शब्दांचा विरुद्ध अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. या ठिकाणी खूप मोठे आहे त्याच्या विरुद्ध काय असेल, मोठेसाठी लहान आणि आहेसाठी नाही. म्हणजे या ठिकाणी ते काम काही लहान नाही हे आपलं उत्तर असेल किंवा छोटे नाही. म्हणजेच ऑप्शन 2 ते काम काही छोटे नाही हे काय आहे, ते काम खूप मोठे आहे याचं विरुद्धार्थी किंवा नकारार्थी वाक्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालील पर्यायातून निवडा. आता मित्रांनो व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय असतो, मर्यादा घालणे, बंधनात ठेवणे. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात. आता मित्रांनो विशेष नाम आहे राम आणि ते एखाद्या व्यक्तीला दिलेलं आहे, स्पेसिफिक व्यक्तीला. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ते विशेष नाम फक्त एक वचनामध्ये वापरलं जाईल कारण एकाच व्यक्तीला दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विशेष नाम आणि भाववाचक नाम आहेत ते नेहमी एक वचनामध्ये वापरले जातात. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 धनु यात्रा महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो. आता मित्रांनो इथून पुढे प्रश्न क्रमांक 16 ते 30 हे काय आहेत, करंट अफेअर्स वरील प्रश्न आहेत. आपण यामध्ये करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे. पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय करूया,
इतिहास किंवा भूगोल किंवा या दोन्ही विषयांचा समावेश करूया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, धनुयात्रा महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? मित्रांनो, धनुयात्रा महोत्सव आहे तो ओडिशातील बारगड या जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 ओडिसा. तर मित्रांनो, या धनुयात्रा महोत्सवाला 2014 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून यावर प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF 19 जानेवारी 2024 रोजी कोणत्या स्थापना दिवस साजरा करत आहे? मित्रांनो, NDRF ची स्थापना आहे ती 19 जानेवारी 2006 साली करण्यात आली होती. आणि मित्रांनो, 2024 हा त्यांचा 19वा वर्धापन दिन 19वा स्थापना दिवस आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 4 19वा. मित्रांनो, यांचं घोषवाक्य विचारलं जाऊ शकतं, आपदा सेवा सदैव. हे NDRF चं घोषवाक्य आहे. ठीक आहे. स्थापना आपल्याला माहित आहे 19 जानेवारी 2006. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या राज्याच्या NCC ने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24 चे विजेतेपद पटकावले आहे? आता मित्रांनो, 2023-24 त्याचबरोबर मागील 2 वर्ष म्हणजे एकूण 3 वर्ष सलग महाराष्ट्र राज्य हा किताब जिंकत आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. हे संचलन असतं ते कुठं होतं? तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, डॅश डॅश या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? आता मित्रांनो, शॉटगन शूटिंग मध्ये म्हणजेच नेमबाजीमध्ये उत्कृष्ट खेळाडू असलेल्या प्रीती रजक यांना लष्करामध्ये यांच्या कामगिरीसाठी म्हणजेच नेमबाजीमधील कामगिरीसाठी आधी नेमणूक करण्यात आली होती. आणि त्यानंतर पुढे मित्रांनो, पहिल्यांदाच आउट ऑफ द रेंज जाऊन एखाद्या महिलेची सुभेदार पदावर नियुक्त झालेली आहे. आणि त्यांचं नाव काय? प्रीती रजक. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्या कोणत्या खेळाडू आहेत? ह्या वर्ल्ड शॉटगन चॅम्पियनशिप मध्ये खेळायला खेळाडू आहेत. कोणत्या? शॉटगन. लक्षात ठेवा. म्हणजे काय? नेमबाजीमध्ये शॉटगन या खेळाच्या त्या खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 20, ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? मित्रांनो, ISSF चा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन. आणि मित्रांनो, ही जी स्पर्धा होती ती 2023 साली इजिप्त मधील कैरो या ठिकाणी पार पडली होती. म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21, लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणती टॅगलाईन ठरवण्यात आली आहे? मित्रांनो, निवडणूक आयोगाने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक टॅगलाईन ठरवलेली आहे. आणि ती कोणती आहे? चुनाव का पर्व देश का गर्व. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. निवडणूक आयोगावर आपण प्रश्न पाहिलेले आहेत, ते देखील पाहू शकता आणि पुढे देखील पाहू. प्रश्न क्रमांक 22, नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे? मित्रांनो, त्यांची कारकीर्द सुरू झाल्यापासून म्हणजेच 2005 पासून नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, नितीश कुमार हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 23, इलॉन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत? मित्रांनो, जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी नेहमी पाहत राहिलं पाहिजे आणि यामध्ये नेहमी परीक्षा आधी अपडेट राहिलं पाहिजे. ठीक आहे. कारण या ठिकाणी पहा, नुकतेच बर्नार्ड अर्नोल्ड हे इलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. याच्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो आणि यासंबंधी आपल्याला काय करायला पाहिजे? अपडेट राहायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 24, पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, लोकसभा अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न आला तर ओम बिर्ला. आणि मित्रांनो, पक्षांतर बंदीसाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे याचे अध्यक्ष कोण बनवलेले आहेत? तर महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेला आहे? मित्रांनो, 69वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आहे तो 2024 मध्ये पार पडलेला आहे. आणि यामध्ये 12 फेल म्हणजे 12वे फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, सर्वोत्कृष्ट अभिनेता हा रणवीर कपूर याला मिळालेला आहे ॲनिमल चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार आलिया भट्ट हिला रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी मिळालेला आहे. त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कार आहे तो डेव्हिड धवन यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर कसे असतील? 25 ऑप्शन 1
26व्याचं ऑप्शन 4 रणबीर कपूर आणि 27व्याचं जीवन गौरव पुरस्कार डेव्हिड धवन ऑप्शन 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कुठे होणार आहे? आता मित्रांनो, बालस्नेही न्यायालय म्हणजे काय? तर असं न्यायालय ज्या ठिकाणी बालकांसंबंधी जे अपराध असतील त्यांच्या संबंधी चौकशी जलद गतीने होईल असे न्यायालय. तर मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन आहे ते धुळे जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलं. त्याचबरोबर पहिलं बालस्नेही म्हणजे पॉस्को न्यायालय आहे ते पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 पुणे. बालस्नेही न्यायालय म्हणजे काय? पॉस्को न्यायालय, ज्यामध्ये बालकांसंबंधी अपराधाविषयी जलद गतीने चौकशी करता येईल किंवा निर्णय देता येईल. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या देशाने महदा, काहियान-2 आणि हतेल्फ या 3 उपग्रहांची यशस्वी चाचणी घेतली आहे? मित्रांनो, इराण या देशानं महदा, काहियान-2 आणि हतेल्फ या 3 उपग्रहांची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. मित्रांनो, या सर्व चालू घडामोडी आहेत जानेवारी आणि डिसेंबरच्या दरम्यानच्या आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले आहे? मित्रांनो, FIH हॉकी 5 ही महिला विश्वचषक स्पर्धा आहे ती ओमान या देशात पार पडली होती. तर मित्रांनो, याची जी फायनल मॅच होती ती भारत आणि नेदरलँड्स या देशामध्ये खेळली गेली होती आणि नेदरलँड्सने भारताचा 7-2 असा पराभव केलेला होता. म्हणजे या ठिकाणी विजेता कोण होता? नेदरलँड्स. आणि उपविजेता विचारलेला आहे कोण होता? भारत. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे गणित आणि बुद्धिमत्ता आहेत. आता पुढील मालिका पूर्ण करा. पहिल्यांदा सोपा प्रश्न घेतलेला आहे. A B ABC ABCD ABCDE ABCDF असा क्रम असेल. म्हणजे या ठिकाणी रिकाम्यामध्ये काय येईल? D येईल. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32, 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल? आता मित्रांनो, 2/9 हा अपूर्णांक आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, याची बेरीज जर 2 येणार असेल तर काय असेल? या 9 न 2 ला गुणलं म्हणजे अंशामध्ये कोणता अंक येईल? 9 गुणिले 2 म्हणजे 18/9 असा अपूर्णांक असेल तर उत्तर काय येईल? 2 येईल. म्हणजे या ठिकाणी 2/9 च 18/9 करण्यासाठी 1/9 ची दुप्पट किती वेळा मिळवली पाहिजे? 1/9 ची दुप्पट किती असणार आहे? 2/9. आणि मित्रांनो, 2/9 हे 2/9 मध्ये किती वेळा मिळवलं पाहिजे? आणखी म्हणजे 2 गुणिले 8 म्हणजे किती होईल? 16/9. आणि 16/9 अधिक 2/9 बरोबर किती? 18/9. म्हणजेच 2 उत्तर येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी 2/9 हे 8 वेळा मिळवलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, 6 आणि 20 या संख्येचा लसावी किती? आता मित्रांनो, या ठिकाणी अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला या दोन्हीने भाग जाईल त्याला काय म्हणायचं? 2 संख्येचा लसावी म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, 20 ला 6 ने जातो का? नाही जात आहे. 30 ला जातो का? जातो, पण 20 ने जात नाहीये. ठीक आहे. 60 ला 6 ने जातोय आणि 20 ने जातोय. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. 60 हा 6 आणि 20 चा लसावी आहे. अवयव पद्धतीने पाहायचं आहे का? पहा, 6 चे अवयव किती पडतील? 2 गुणिले 3. आणि 20 चे किती पडतील? 2 गुणिले 5. ठीक आहे. मग या ठिकाणी सामायिक काय आहे? 2 आहे. पहिल्यांदा सामायिक अवयव गुणिले आता सामायिक नसलेले अवयव 3, 2 आणि 5. म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 किती होतंय? 3 दुणे 6, 6 दुणे 18 आणि 18 पंचे 60. म्हणजेच 60 हा काय असणार आहे? लसावी असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 34, 96 गुणिले 96 अधिक 96 गुणिले 4. आता मित्रांनो, या ठिकाणी बॉडमास नियम वापरायचाच आहे. आधी सुरुवातीला गुणाकार होईल, नंतर बेरीज होईल. म्हणजे सुरुवातीला 96 गुणिले 96 किती येतं? 9216 आणि अधिक 96 गुणिले 4 किती येतं? 384. बेरीज किती येणार आहे? 6 4 10 हातचाला 1, 8 2 10 हातचाला 1, 3 2 5 1 6 आणि 9. 9600 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. बेरीज किती येते? 9600. प्रश्न क्रमांक 35, खालील वृत्तालेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. एका कुटुंबाची महिन्याच्या खर्चाची विभागणी दिलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, एका महिन्याचा एकूण खर्च किती आहे? 45,800. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, या पूर्ण गोलाची किंमत 45,800 आहे आणि गोलाचं जे साईज असतं ते किती असतं किंवा
त्याच्यामध्ये जो कोन असतो तो कितीचा असतो, 360 अंशाचा असतो. ठीक आहे. ठीक आहे. मग काय करायचं आपल्याला, ह्या एका भागाची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, 45,800 भागिले 360 केलं पाहिजे. किती येईल, 45,800 भागिले 360 बरोबर काय येतं, 127.22. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, आता विचारलेला प्रश्न पाहूया काय आहे. ही किंमत लक्षात ठेवा, 127.22. तर मनोरंजन व इतर खरेदी यावर त्या कुटुंबाने एकत्रित केलेला खर्च किती. आता मित्रांनो मनोरंजन किती दिलेलं आहे, म्हणजे करवणूक 36 आहे आणि खरेदी किती आहे, 68.4. 68.4 बेरीज किती येते, 104.4. ठीक आहे. आता मग काय करायचं मित्रांनो, 127 गुणिले 104.4 करायचं आणि आपलं उत्तर आपल्याला मिळेल. उत्तर किती येतं, 13,282 म्हणजे ऑप्शन 3. ठीक आहे. या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं, एका भागाची म्हणजे एका डिग्रीची किंमत किती येणार आहे, 45,800 भागिले किती, 360. कारण वर्तुळाची कोन आहे तो किती आहे, 360 डिग्रीचा आहे. ठीक आहे. वर्तुळ 360 डिग्रीचा आहे. मग त्याच्यामध्ये जर 360 भाग केले तर त्या 360 भागापैकी एक भाग कितीचा असेल, 45,800 भागिले 360 बरोबर 127.22 असेल. ठीक आहे. मग यामध्ये प्रवासीमध्ये 79.2 भाग आहेत, खरेदीमध्ये 68.4 भाग आहेत. ठीक आहे. याप्रमाणे सोडवायचं आहे. पुढचं पहा, त्यावरच आहे, किराणा माल, मनोरंजन आणि गुंतवणूक यावर त्या कुटुंबाने केलेल्या खर्चाची एकत्रित रक्कम वाहतुकीवर केलेल्या खर्चाच्या एकत्रित रक्कमेच्या किती टक्के आहे. आता मित्रांनो किराणा माल किती आहे, 82.8 भाग, मनोरंजन म्हणजे करवणूक 36 भाग आणि गुंतवणूक 54 भाग. या तिन्हीची बेरीज किती येणार आहे, 172.8 भाग. 172.8 भाग बरोबर किती डिग्री येतील किंवा किती रक्कम येईल, 172.8 गुणिले 127.7 म्हणजे किती होतं, 21,983. ठीक आहे. 21,983. आणि मित्रांनो पुढे पहा, वाहतुकीवर केलेला खर्च. वाहतूक किती आहे, प्रवास म्हणजे वाहतूक म्हणजे काय, प्रवास किती आहे, 79.2 भाग. म्हणजेच 79.2 गुणिले 127.22 किती येईल, 10,075. ठीक आहे. 10,075. आता मित्रांनो काय सांगितलेलं आहे, या तिन्हीची एकत्रित रक्कम आहे ती वाहतुकीवर झालेल्या खर्चाचा किती टक्के आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल, 21,983 भागिले 10,075 गुणिले 100. मग किती येतो भागाकार याचा, 218.19. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 218 असेल. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा काय केलेलं होतं, वर्तुळाची जी डिग्री आहे किंवा जो कोन आहे तो किती आहे, 360 डिग्रीचा आहे आणि वर्तुळाचे किती भाग होत आहेत, मग 360 भाग होत आहेत. तर त्यापैकी एक भाग कितीचा होतो, एक भाग होतो एकूण रक्कम भागिले 360. म्हणजेच 45,800 भागिले 360 बरोबर किती, 127.22. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे या ठिकाणी विभागणी दिसते आपल्याला. कशी विभागणी आहे, 360 भागापैकी गुंतवणुकीमध्ये 54 भाग आहेत, प्रवासामध्ये 79.2 भाग आहेत, खरेदीमध्ये 68.4 भाग आहेत. ठीक आहे. मग त्या भागाची एकूण रक्कम काढण्यासाठी काय करायला लागेल, त्या भागाला किंवा भागातील व्हॅल्यूला काय केलं पाहिजे, 127.22 न गुणलं पाहिजे. म्हणजे काय मिळेल आपल्याला, त्या खरेदीवर केलेली रुपयामध्ये जेवढी खर्च त्या भागावर केलेला रुपयामधील खर्च मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपण हे सोडू शकतो. प्रश्न क्रमांक 37, जर K8 जो ओपन द डोर तसेच जो पामा डोर इज क्लोज्ड आणि लारापा दिस इज गुड, तर क्लोजचा संकेत काय असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, ओपन द डोर आणि डोर इज लॉक्ड याच्यामध्ये कॉमन काय आहे, डोर कॉमन आहे आणि डोर साठी काय आलं, मग याच्या संकेतामध्ये काय कॉमन आहे, या संकेतामध्ये जो कॉमन आहे. म्हणजे डोर साठी काय आलं, जो आलं. ठीक आहे. आता डोर इज क्लोज्ड आणि दिस इज गुड याच्यामध्ये काय कॉमन आहे, इज कॉमन आहे. ठीक आहे. मग इज साठी आणि या दोनच्या संकेतामध्ये काय कॉमन येतं, पा कॉमन येतं. ठीक आहे. म्हणजे इज साठी काय, पा. मग मित्रांनो डोर इज क्लोज्ड मध्ये काय राहिलं, फक्त क्लोज राहिलं आणि क्लोज साठी काय येतं, मग राहिलं कोणतं आहे, जो गेले पा गेले, राहिलं मा. म्हणजेच ऑप्शन 2 MA किंवा मा हे आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 38, 4 स्टार 3 स्टार 7 ला 11 निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता मित्रांनो काय करायचं, या ठिकाणी स्टार जागी 9 7 6 8 ठेवायचं आणि 11 भागून बघायचं. निशेष भाग जाईल ते आपलं उत्तर असेल 4 9 3 9 7, याला 11 भागायचं. त्याचप्रमाणे 4 7 3 7 7 भागिले 11 केलं काय मिळतं, 11 1 11, 11 चौक 44, राहिलं 3, 11 त्रिक 33 आणि 11 7 77. ठीक आहे, म्हणजेच 4307 न भाग जातोय. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन 2. जर स्टारच्या जागी 7 ठेवलं तर 11 निशेष भाग जाईल. याप्रमाणे आपल्याला पर्यायासाठी करून पाहायला पाहिजे, ज्या पर्यायामध्ये उत्तर येईल ते आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, ABC या त्रिकोणात तिन्ही कोणाची मापे अनुक्रमे 40 अंश 60 अंश व x अंश आहेत, तर x किती? आता मित्रांनो, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालाबाधित सत्य म्हणता येईल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे या ठिकाणी दोन कोणांची बेरीज जर 40 अधिक 60 म्हणजे 100 असेल, तर दुसरा कोण किती असेल, 180 वजा 100 म्हणजेच 80 अंश असेल. म्हणजेच x बरोबर काय आहे, 80 अंश आहे. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40, सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता मित्रांनो, तासाला 4 सेकंद पुढे जात आहे आणि सोमवार ते शनिवार किती दिवस आहेत? 5 दिवस आहेत. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार. ठीक आहे, मग 5 दिवस आहेत, तर त्या 5 दिवसामध्ये एकूण किती तास आहेत? 5 गुणिले 24 किती येतील तास? 5 गुणिले 24 बरोबर 120. 120 काय आहेत? 120 तास आहेत. ठीक आहे, मग मित्रांनो तासाला 4 सेकंद पुढे जात आहे, म्हणजे 120 गुणिले 4 एकूण 120 तासामध्ये किती सेकंद पुढे जाईल? 480 सेकंद पुढे जाईल. आता मित्रांनो 480 सेकंद म्हणजे किती मिनिटं? 480 भागिले 60 करा म्हणजे मिनिटं मिळतील. 480 भागिले 60 म्हणजे 6 1 6 6 8 48 म्हणजे 8 मिनिटं. ठीक आहे, किती मिनिटं? 8 मिनिटं घड्याळ पुढे जाईल. म्हणजेच शनिवारी सकाळी 11 वाजता ते 11 वाजून 8 मिनिटं ही वेळ दाखवेल. म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 41, PQRSTUVW हे 8 जण एका वर्तुळाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बसले आहेत. तर जर P ची जागा Q ने, Q ची जागा P ने, R ची जागा S ने असे करत सर्वांनी जागा बदलल्या, तर शेवटी W च्या उजव्या बाजूला कोण बसले असेल? आज सुरुवातीला पहा मित्रांनो, हा वर्तुळ आहे. किती जण आहेत? 8 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. आता क्लॉकवाईज बसलेले आहेत, म्हणजे P Q R S T U V W. ठीक आहे, मग मित्रांनो आता काय केलं, P ने Q ची आणि Q ने P ची जागा घेतली, त्याचप्रमाणे R ने S ची आणि S ने R ची जागा घेतली. याप्रमाणे नवीन आकृती कशी होईल? या ठिकाणी Q P P S R U T W आणि V असा क्रम येईल. ठीक आहे, मग मित्रांनो विचारलं काय, W च्या उजव्या बाजूला कोण आहे? W चे तोंड वर्तुळाच्या केंद्राकडे आहे, म्हणजेच डाव्या बाजूला कोण आहे? V आणि उजव्या बाजूला कोण आहे? T. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 T. प्रश्न क्रमांक 42, JQHC 3 8 17 10 तर MOBI बरोबर किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, उलट्या प्रकारे क्रम लिहिलेला आहे. C साठी 3, H साठी 8, Q साठी 17 आणि J साठी 10. म्हणजे काय, अंकमालिकेतील क्रम फक्त उलटा लिहिला. मग या ठिकाणी पहा, सुरुवातीला I साठी येईल. I साठी काय येतं? 9, B साठी 2, O साठी 15 आणि M साठी 13. म्हणजे 9 2 15 13 आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42, पुन्हा एकदा 42 रिपीट झालेला आहे, फक्त प्रश्न वेगळा आहे. अजय याचा एका रांगेत उजवीकडून 13वा व डावीकडून 15वा क्रमांक आहे. विजयाचा रांगेत डावीकडून 27वा क्रमांक आहे. तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुलं आहेत? आता मित्रांनो डावीकडूनचा विचार करूया फक्त. अजय काय आहे? डावीकडून 15वा आणि विजय किती आहे? डावीकडून 27वा. मग मित्रांनो या ठिकाणी पहा,
16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. ठीक आहे, म्हणजेच 16 ते 26 किती मुलं असतील? 11 मुलं असतील. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. काय केलं या ठिकाणी? काय केलं असतं आपण? दुसरं 27 वजा 15 वजा 1 केलं असतं. 27 वजा 15 वजा 1 म्हणजे काय? 27 वजा 16 केलं असतं, म्हणजेच 11 आपलं उत्तर आलं असतं. प्रश्न क्रमांक 43. GOAT या शब्दातील कोणत्याही 2 अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण शब्द बनवता येतील? आता मित्रांनो, GOAT मधील GO पासून गो, AT पासून ऍट, TO पासून टू हे 3 शब्द तयार होतील. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. काय होतील? गो, ऍट आणि टू. प्रश्न क्रमांक 44. 10 रुपयाच्या नोटेच्या बंडलात अनुक्रमे 43, 20, 10 ते 43, 20, 44 पर्यंत सर्व नोटांचे एकत्रित मूल्य किती रुपये असेल? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे? एकूण नोटा किती असतील? 44 वजा 10 अधिक 1 करायचं आहे. म्हणजेच काय? आधी अधिकची नसलेल्यांची बेरीज 44 अधिक 1 45 वजा 10 किती आलं? 35. म्हणजेच 35 नोटा आहेत आणि किती रुपयांच्या? 10 रुपयांच्या आहेत. म्हणजे किंमत किती असेल? 35 गुणिले 10 350. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45. 6080 रुपयांचा मोबाईल 12% तोट्याने विकल्यास विक्री किंमत किती रुपये असेल? आता मित्रांनो, मोबाईलची किंमत किती आहे? 6080 रुपये आहे आणि 12% तोट्याने विकला तर काय होईल? 6080 गुणिले 12 भागिले 100 बरोबर काय? शून्याला शून्य गेला. 12×8 = 96, हातच्या आले 9, 12×0 राहिले 9 आणि 12×72 म्हणजेच 7296 भागिले 10 बरोबर की 729.6 रुपये. 729.6 रुपये काय तोटा झालेला आहे. म्हणजे मित्रांनो, विक्री किंमत काय असेल? विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा. ठीक आहे मित्रांनो, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय होईल? मग 6080 वजा 729.6 बरोबर 5350.4 म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. सोमवार ते शनिवार पर्यंत भाजी विक्रेत्याची सरासरी विक्री 200 रुपये आहे. त्याची मंगळवार ते रविवार पर्यंत सरासरी विक्री 250 रुपये आहे. त्याची रविवारची विक्री 500 रुपये आहे. तर सोमवारची विक्री किती? आता मित्रांनो, सोमवार ते शनिवार 6 दिवस आहेत. 6 दिवसांची विक्री किती आहे? 200. म्हणजेच एकूण विक्री किंमत किती आहे? 6 गुणिले 200 बरोबर 1200 रुपये. ठीक आहे, हे 1200 बाजूला लिहा. मग नंतर पहा, मंगळवार ते रविवार 6 दिवस आहेत. 6 गुणिले 250 किती येतं? 1500 रुपये आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, त्याची रविवारची विक्री 500 रुपये आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, रविवार सोडून त्याची विक्री किती असणार आहे? म्हणजेच मंगळवार ते शनिवार त्याची विक्री किती असणार आहे? 1500 वजा 500. मंगळवार ते रविवार वजा फक्त रविवारची विक्री केली, काय मिळेल? 1500 वजा 500 बरोबर 1000. ठीक आहे, मग मित्रांनो 1000 मिळाली काय? मंगळवार ते शनिवारची विक्री. आता मित्रांनो, पहिलं उदाहरण काय आहे किंवा पहिलं वाक्य काय आहे? सोमवार ते शनिवार पर्यंत विक्री किती आहे? 1200 रुपये. ठीक आहे, सोमवार ते शनिवार त्याची विक्री किती? 1200 रुपये आहे. आणि मित्रांनो, मंगळवार ते शनिवार किती आहे? 1000 रुपये आहे. म्हणजे सोमवारची किती असेल? 1200 वजा 1000 बरोबर 200. म्हणजेच सोमवारची विक्री किती रुपये होती? 200 रुपये होती. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. अजूनही यापैकी कोणतेही गणित समजलं नसेल तर स्क्रीनशॉट काढून टेलिग्रामवर मेसेज करा. त्याचं उत्तर किंवा त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला कॉलद्वारे किंवा सोडवून दाखवलं जाईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. एका संख्येतून त्याच संख्येचे 30% वजा केले असता 210 ही संख्या प्राप्त होते, तर ती संख्या कोणती? आता मित्रांनो, 30% वजा केले म्हणजे किती राहिले? 70% राहिले. आणि 70% म्हणजे किती? 210. तर मित्रांनो, एक्स म्हणजे किती? 100%. मग मित्रांनो, एक्स ची किंमत काढण्यासाठी काय करायला लागेल? 100 इकडे जाईल, गुणिले होईल. म्हणजेच एक्स बरोबर
210 गुणिले 100 भागिले 70. शून्याला शून्य गेला, 7 एके 7, 7 त्रिक 21, 3 गुणिले 100 बरोबर 300. रक्कम किती होती? 300 रुपये होते. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48. एक विक्रेता काही वस्तू 200 रुपयास खरेदी करतो, त्यावर त्याला खरेदी किमतीच्या 1/पंचमांश नफा होतो, तर त्याला किती टक्के नफा होतो? आता मित्रांनो, खरेदी किंमत किती? 200 रुपये, त्याला 105% नफा होतो किंवा 105 नफा होतो. म्हणजेच 5 एके 5 आणि 5 एके 20 म्हणजे 40 रुपयाचा त्याला नफा होतोय. ठीक आहे. मग मित्रांनो, 40 रुपये हे 200चे किती टक्के आहेत ते आपल्याला काढलं पाहिजे. म्हणजेच काय? 40 रुपये भागिले 200 गुणिले 100. मग काय केले? या ठिकाणी शून्याला शून्य गेले आणि बेकी बे बेदोनी 4 म्हणजे राहिले किती? 20. म्हणजेच मित्रांनो, त्याला 20% नफा होतोय. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. 9,000 रुपये रकमेवर 12% दराने 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती? मित्रांनो, रक्कम किती आहे? 9,000 रुपये आहे. दर किती आहे? 12% आहे. वर्ष किती आहे? 2 वर्ष आहेत. आता मित्रांनो, यासाठी सूत्र वापरत बसायचं नाही. सूत्र वापरायची पद्धत तुम्हाला शिकवणारच नाहीये मी. या ठिकाणी पहा, 9,000 रुपयासाठी एका वर्षाचं व्याज काढायचं 12%ने. त्यानंतर ते व्याज मिळतं ते 9,000 रुपयामध्ये मिळवायचं आणि त्या रकमेचं आणखी 12%ने 1 वर्षासाठी व्याज काढायचं आणि त्या दोन्ही व्याजांची बेरीज केली की आपल्याला काय मिळेल? एकूण चक्रवाढ व्याज मिळेल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 9,000 साठी एका वर्षाचं सरळ व्याज गुणिले 12%ने, ठीक आहे, भागिले 100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले. 12 गुणिले 90 बरोबर किती? 12 शून्य शून्य 12 9 अष्टोदर्श म्हणजे 1080. 1080 रुपये काय झालं? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज झालं. आता हे काय करायचं? 9,000 मध्ये मिळवायचं म्हणजे किती होईल? 10,080 रुपये होतील. 10,080 रुपयाचं काय करायचं आहे? 12%ने एका वर्षासाठी सरळ व्याज काढायचं आहे. म्हणजेच 10,080 गुणिले 12 गुणिले 1 भागिले 100. या शून्याला हा शून्य गेला आणि 12 8 96 चाले 9. 12 शून्य शून्य 9 आणि 0 आणि 12 1 12 म्हणजेच 12,096 भागिले 10 म्हणजेच 1,209.6 हे दुसऱ्या वर्षासाठी काय असेल? सरळ व्याज असेल. मग मित्रांनो, या दोन्हीची बेरीज करा. आता आधी सरळ व्याज अधिक दुसऱ्या वर्षात सरळ व्याज किती आलं? 1,209.6 अधिक 1,080 बरोबर किती येणार आहे? 0.6 असा 9 8 2 2 2,259.6 म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. जर सूत्रानुसार काढायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल. आता पुढचं पहा, प्रश्न क्रमांक 50. एका विशिष्ट रकमेवर 2% दराने 2 वर्षात 500 रुपये व्याज मिळते, तर ती रक्कम कोणती? आता मित्रांनो, रक्कम काढायची आहे. व्याज आहे 500 रुपये. सरळ व्याज सूत्र वापरा. सरळ व्याज बरोबर म्हणजे इंटरेस्ट बरोबर सिंपल इंटरेस्ट बरोबर SI बरोबर मुद्दल P इंटू टाइम कालावधी गुणिले दर R डिवायडेड बाय 100. ठीक आहे. याच्यामध्ये किमती ठेवा. आता काय किमती येतील? सिंपल इंटरेस्ट बरोबर किती आहे आपल्याकडे? 500 रुपये आहे बरोबर. मुद्दल दिले का? X मानूया गुणिले दर 2% आहे गुणिले कालावधी 2 वर्ष आहे भागिले 100. आता मित्रांनो, या ठिकाणी X काढायचा आहे म्हणजे काय करायला लागेल? 2 गुणिले 2 भागिले 100 हे इकडे येऊन उलट होईल. म्हणजेच 500 गुणिले 100 भागिले 2 गुणिले 2. ठीक आहे, बरोबर X. मग मित्रांनो, या ठिकाणी पहा, बेदुने 4. ठीक आहे, आणि 4 ने जर 100 ला पाहिलं तर किती येईल? 4 एके 4 25 चौक 100 म्हणजेच काय राहिलं? X बरोबर 500 गुणिले 25. आता हे करा, काय मिळतं आपल्याला? 25 0 25 25 0 25 आणि 25 5 125 म्हणजे 125 म्हणजेच 12,500 रुपये ही रक्कम असणार आहे. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आणि माहिती तुम्हाला समजली आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर याविषयी काही आपले अभिप्राय असतील तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा. त्याचबरोबर तुमचे जे कोणी नातेवाईक किंवा मित्र या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्विजच्या मार्फत सराव करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल वर सेट करा.
म्हणजे नोटिफिकेशन ऑन येतील आणि व्हिडिओ आले तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.